हो गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण आहोत वाघोटे गावाच्या पायथ्याशी, म्हणजे गावाच्या पहिले हा पाठीमागे दिसतोय ना, हा पालघर नाशिक हायवे. तर आता आपण पालघरवरून या ठिकाणी आलो. हे अंतर जवळजवळ 30 ते 32 किलोमीटरचं आहे. तर त्या ठिकाणावरून आपला ट्रेक चालू होतोय कोहोजसाठी. आज आपला व्हिडिओ असणार आहे कोहोजचा. इकडे समोर दिसतोय बघा कोहोज, हा आहे कोहोज किल्ला. तर या गावातून 3 तास लागतात ते ट्रेकसाठी. आत्ता आपण सकाळी स्टार्ट केले, लेट झालं ॲक्च्युली, 9 वाजलेत एक्झॅक्ट बरोबर हायवेपासून. तर आता आपल्याला येताना बसनी पण येऊ शकतो तुम्ही. आपण एक इको गेली होती, त्याने आपल्याकडून पर पर्सन 100 रुपये घेतले आणि या ठिकाणी हायवेला सोडले. तर आता इकडनं तो अर्धा ते 1 तास गावात जायला आणि तिथून 3 तासाचा ट्रेक असणार आहे आपला. आजच्या ट्रेकमध्ये आपल्याबरोबर 6 ते 7 जण आहेत. त्यांची ओळख पुढे गेल्यावरती करतं. ते सगळे पुढे गेले. चला आता पटापट जाऊया, इकडे चाललेत बघा. तर मित्रांनो, कोहोजला जाताना आहे ना, त्याच्या पहिलं गावाच्या पहिले एक तलाव लागतो, हा फेमस आहे. तुम्ही कुठे गुगलवर सर्च केलं तर या तलावाची माहिती सांगितली आहे त्यामध्ये. बघा, हा पूर्ण पाण्याचा तलाव भरलेला. इकडनं आपल्याला पुढं वाघोटे गावात जायचं आणि तिकडनं आपला ट्रेक चालू होणार आहे. तर चला आता निघूया, कारण वेळ झाला आहे खूप आपल्याला. ते बघा मित्रांनो, हा मेन रोड होता आणि इकडनं आपण शॉर्टकट मारून आलो. तर एका झाडावरती इथे लिहिलेलं आहे बघा, गडाकडे जाण्याचा मार्ग. तरी पायवाट आहे आणि पायवाटेने आपल्याला पुढे यायचं आहे. तर ते जो मेन रोड आहे गावाकडे जातो त्या ठिकाणी कोणाला तरी विचारा, कारण ते कळत नाही इकडे येण्याचं. तिथं कुठली पार्टी नाही, परंतु थोडंसं त्या पायवाटेने पुढे आल्यानंतर ना एका झाडावरती मार्किंग केलेली आहे गडाकडे जाण्याचं, म्हणजे पेपरमध्ये लिहिलेलं आहे ॲक्च्युली. ते मला नाही वाटत जास्त दिवस टिकल, परंतु आहे. तर चला, हे शेताच्या बांधावरून चाललो आहेत आपण इकडनं. इकडे आहे मार्किंग. तर भरपूर ठिकाणी मार्किंग केलेली आहे, त्यामुळे चुकण्याचा काही विषय नाही. आणि वाट व्यवस्थित पडलेली, हे बघा रुळलेली वाट वाटते. आता खरं आपला जंगल ट्रेक चालू झाला आहे, पूर्ण जंगलामध्ये आपण बघा. आणि आता कुठली मार्किंग दिसत नाही या ठिकाणी, तर आता शोधतोय आपण रोड. पूर्ण पाण्याचेच रस्ते दिसतात इकडे जंगलामध्ये. हे बघा अशा, हे पाण्याचे रस्ते. 1 मिनिट मित्रांनो, हा आहे ना त्या किल्ल्याच्या पायथ्याचा हा मोठासा तलाव आहे, परंतु तो या ठिकाणावरून फुटला आहे आणि पूर्ण पाणी त्याच्या, म्हणजे पाणी नाही आता त्याच्या स्टोरेज. बघा, हा पूर्ण तलावाचा परिसर आहे एवढा. इकडे जो दिसतोय ना, हा पूर्ण मोठा तलाव आहे आणि या ठिकाणावरून फुटला आहे तो, आणि इकडे पाणी खाली जाते. तर हा किल्ल्याच्या पायथ्याचा तलाव आहे, पण आता पाणी नाही त्याच्यामध्ये, कारण तो फुटल्यामुळे सगळं पाणी खाली निघून गेलं आहे. तर चला आता आपल्याला वरती जायचं. या ठिकाणी दिसतोय ना किल्ला, हा वरती. लवकरात लवकर वरती पोहोचणं गरजेचं आहे, कारण ऑलरेडी आपल्याला लेट झाली, गाडी चुकली आपली. तर आता चला फटाफट जाऊया. वाट चुकण्याचा तर काहीच विषय नाही, कारण प्रत्येक, म्हणजे ऑलमोस्ट सर्व झाडांवरती मार्किंग केलेली आहेत आणि पेपरनी पण लिहून म्हणजे चिपकवलेलं आहे की गडाकडे जाण्याचा मार्ग. हे बघा या ठिकाणी. असं भरपूर ठिकाणी. तर हा जो पाझर तलाव आहे ना, ह्याच्या जस्ट साईडनी ना आपल्याला वरती टेकडीवरून, माहिती त्याचा जो रोड आहे त्या ठिकाणावरून सरळ चालत पुढे यायचं. आणि या ठिकाणी मार्किंग आहे बघा, म्हणजे चुकण्याचे चान्सेस कमी होतील, कारण ही मार्किंग आहे ना आपल्याला इकडे जायचं. तर इकडे पण एक रोड जातो, तो तलावातून पलीकडे क्रॉस होतो, त्या रोडला जाऊ नका. फक्त सरळ त्या तलावाच्या वरून साईडनी या आणि समोर आल्यावर दगडावरती मार्किंग केलेली आहे, त्याचबरोबर इकडे पण आहे. म्हणजे 2-3 ठिकाणी मार्किंग आहे त्या ठिकाणी. फक्त तो तलाव क्रॉस करून पुढे जाऊ नका, जो पाझर तलाव आहे तो, कारण तिथं चुकू शकतं. हा रोड परफेक्ट आहे, रोड दिसतोय चांगलं व्यवस्थित. बघा, आता कोहोजचा सगळ्यात खडतर रोड चालू झालेला आहे आणि आपले हे ऑर्गनायझर सगळ्यात पाठी राहिले. दिपेश, कोहोज ट्रेकचे ऑर्गनायझर, सर्वात शेवटी. ते बोलतं सगळ्यांना वरती घेऊन जायचं आपल्याला, त्यामुळे सगळ्यात शेवटी ते राहतं. हां, पाठीमागं कोण राहतं का म्हणे, सगळ्यांना किल्ला बघायला भेटला पाहिजे. तर आपली पहिली विश्रांती झालेली या ठिकाणी कोहोज किल्ल्याची. 1 तास झाला आपल्याला चढायला सुरुवात करून, 10 वाजले आता, आणि आपण एक 15 मिनिट या ठिकाणी बसलो. या ठिकाणावरून आलो आपण.
हे नेड आहे ॲक्च्युअली. इकडे एक डोंगर आहे आणि इकडे वरती एक आहे. तर या ठिकाणी आपण विश्रांती केली आणि आपल्याला जायचं पुढे या ठिकाणी. आता सरळ खाली असा यारो या ठिकाणी बघा, यारो लावलेला आहे हा जो दिसतोय ना, या ठिकाणी यारो आहे. तर आपल्याला जायचं आहे इकडं. तर भरपूर रोडला सगळीकडे मार्किंग चुकण्याचा चान्सेस कमी आहे उन्हाळ्यात, तरी पावसाळ्याची गॅरंटी देऊ शकेल. तर चला आता पटापट वरती जाऊया, कारण आपल्याला अजून एक टप्पा क्रॉस करून परत एक पठार आहे आणि नंतर अजून एक वरती चढायचं आहे. किल्ला आहे मोठा आहे. आपल्याला खाली 1.5 तास सांगितलं होतं, परंतु वाटत नाही 1.5 तासात होईल, कारण 1 तास तिथपर्यंत झाला आपल्याला. तर मित्रांनो आपण 90% किल्ला सर केला आहे. इकडनं हा रोड आहे येण्याचा आणि आपल्याला वरती जायचं इकडे. या ठिकाणी हा प्लेन पठार आहे आता वरती. दहा मिनटाचा ट्रेक बाकी अजून. तर बघा या ठिकाणावरून आपण आलो आहे आता वरती आणि आपल्याला पहिली किल्ल्याची एक संरक्षक भिंत लागलेली आहे बघा, ही अशी दगडी लावलेली आहे या ठिकाणी ही. आणि आपल्याला जो किल्ल्याचं जे स्ट्रक्चर दिसतंय ना समोर, ते या ठिकाणी वरती टोकावर द्या. तर आपल्याला जायचं तिकडं. तिकडे ॲक्च्युअली पाण्याचे 3 टाके आहे. त्याच्यामधल्या मला वाटतं लास्टवाली पाणी टाकी ना, ते पाणी पिण्यासारखे. तर आता आपण तिकडे वरती जातो आहे आणि वरती आता ऑलमोस्ट किल्ल्यावर आलो आहे, पण आता एक्सप्लोर करायचं आपल्याला किल्ला. ही बघा ही सगळी भिंत आहे ती पूर्ण. आता आपण किल्ल्यावरती आलो ना, किल्ल्यावर जो वरती आल्यावर बघितलं ना पूर्ण पठार भाग आहे आणि इकडे समोर दिसतं नाही छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी आपण दर्शनासाठी चाललो आहे आणि दर्शन घेऊन आपल्याला वरती जायचं या ठिकाणी. इकडे हां कुसुमेश्वर मंदिर हे आहे महादेवाचं मंदिर आहे गडावरचं. तर आपण जे कुसुमेश्वराचं मंदिर ना शंकराचं, त्याच्या जस्ट बाजूला आहे ना 2 तोफा ठेवलेल्या या ठिकाणी. त्या तोफांच्या एक्झॅक्ट समोर इकडे पाण्याचे 2 टाके आहेत. ही आणि इकडे ही 2 पाण्याच्या टाके आहे. इकडे एक मंदिर कुठलं तरी, पण आपण वरती जाणार पहिले किल्ल्यावर. इकडे या ठिकाणी वरती एक अर्धा तासाचा ट्रेक आहे वरती. तिकडनं नंतर रिटर्न खाली येणार इकडे असं. तर चला वरती जाऊया. तर कोच किल्ल्यावरती आत्ताशी आपल्याला किल्ल्याचे अवशेष दिसायला सुरुवात झालेली. आपण सुरुवातीला एंट्री केल्यानंतर एक संरक्षक भिंत होती. त्यानंतर कुसुमेश्वराचं जे मंदिर आहे ते बघितलं. त्याच्या बाजूला 2 तोफा होत्या. तोफांच्या बाजूला 2 पाण्याच्या टाक्या होत्या. त्याच्या पाठीमागे मंदिराच्या अजून 4 ते 5 पाण्याच्या टाक्यापर्यंत आपण तिकडे गेलो नाही. पहिलं वरती आपल्या किल्ल्याला जायचं आहे. तर किल्ल्याला ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस असं बुरुजाचं बांधकाम दिसतं वरती. थोडंसं वरती चढल्यानंतर आणि दगडी पायऱ्या आहेत बनवलेल्या. त्याच्यात जस्ट बाजूला पाण्याचं टाक आहे इकडे. आणि या ठिकाणी हनुमानाची मूर्ती दगडामध्ये कोरलेली. बघा हे समोर दिसते कुसुमेश्वराचं मंदिर इथे. आणि तिकडे त्या पाण्याच्या टाक्या, तिकडे आपण जाणार नंतर. जस्ट तिथं पाण्याचं टाक आहे. तर इकडे वरती किल्ला आहे आणि आपल्याला आता एक लागला आहे महादरवाजा, ज्या ठिकाणावरून आपली किल्ल्याला एंट्री होते इकडनं. तेव्हा हे किल्ल्याचं मेन प्रवेशद्वार आहे, ज्या ठिकाणावरून आपल्याला किल्ल्याला एंट्री होते. आणि जस्ट त्याच्या हातमध्ये आलं होतं या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे पुढं इकडे. तर मित्रांनो आता आपण कोच फोर्टवरती ऑलमोस्ट पोचलेलो आहे वरती. आणि हे पाठीमागे दिसतो ना फ्लॅग ह्या वरती. त्याचबरोबर ते समोर एक टेकड आहे, त्या ठिकाणी आपण जाणार आहे. त्याच्यात जस्ट बाजूला एक मंदिर आहे. ते कसलं एक्झॅक्ट माहीत नाही, परंतु तिथे गेल्यावर पाहूया. तर ऑलमोस्ट आपला कोच कंप्लीट झाला इकडे वरती. या किल्ल्यावरती पाहण्यासारखं भरपूर असं काही काही मंदिरं आहेत, 2 ते 3. एक पहिलं खाली तर शंकराचं आहे, मध्ये हनुमानाचं मंदिर आहे आणि एक शेवटी ते मंदिर अजून माहीत नाही ते कसलं. आपण जातो तिकडं. तर आता त्या ठिकाणी जाऊया. इथं थोडंसं फोटो वगैरे काढूया आणि नंतर निघूया तिकडे. हा जो समोर फ्लॅग दिसतो ना, इकडनं आपण आलो. आपण इकडनं ॲक्च्युअली वरती हे जे मंदिर असतं ना खाली,
इकडनं वरती चढलो. इकडनं हे हनुमानाचं मंदिर या ठिकाणी आणि इकडनं आलो ह्या फ्लॅगपाशी. तर फ्लॅगच्या समोर अपोजिट आल्यानंतर आहे ना या ठिकाणी एक पिनाकल आहे छोटासा आणि त्याच्यावरती एक फ्लॅग लावलेला आहे वरती. तो थोडा जाण्यासाठी रिस्की आहे कारण त्याचे दगड पूर्ण जीर्ण झालेत आणि म्हणजे सटकू शकतात त्याच्यावर चढताना पडू शकतो. त्यामुळे तिकडे आपण जात नाही. त्याच्या पाठीमागे एक मंदिर तिकडे चाललो आहे आता. या जस्ट बाजूला दिसते ना इकडे समोर हे मंदिर आहे. हां तर त्या पिनाकलपासून जस्ट त्याच्या पाठीमागे आलो ना तर इकडे एक मंदिर आहे. बहुतेक ते श्रीरामाचं आहे. झेंडाचं दिसतंय. हां हो एका ठिकाणी पोचलोय. हां श्रीरामाची छोटीशी मूर्ती आहे. तर आता आपण कोच किल्ल्याच्या एकदम टॉपला आहे वरती. ते 2 पिनाकल पाहण्यासारखे आणि त्याच्या पुढे जस्ट श्रीरामाचं मंदिर आहे. या ठिकाणी एक पिनाकल आहे बघा. भरपूर ठिकाणी दगडाची ढाची लावलेली आहेत. तर आता खाली चाललो आपण जे पाण्याच्या टाकी आहे ना ते पाण्यासाठी तिकडे आणि तिकडे एक मंदिर आहे कुठलं तरी. ऑलमोस्ट भरपूर आपला किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे. आता खाली 2 स्पॉट आहे ते पाण्यासाठी आपण चालले आणि नंतर परतीच्या प्रवासाला जाणार आहे. अरे बघा समोर आपण खाली आलो आता. ते जे शंकराचं मंदिर ना त्या जस्ट पाठीमागे आहे ना या ठिकाणी एक दगडी मूर्त आहे. ॲक्च्युअली कसली हे कळत नाही कारण राहण्याची वाटते कुठल्या तरी आणि त्याच्यासाठी छप्पर वगैरे केलेलं आहे. तर हा एक स्पॉट आहे आणि इकडनं पाण्याच्या टाक्या तिकडे पाण्यासाठी जाऊया आपण आता. तर या किल्ल्यावर आपला लास्ट स्पॉट पाहण्यासाठी आपण आलेलो आहे पाण्याच्या टाक्या. तर हे किती 1 2 3 4 5 6 7 8 टाक्या पाण्याच्या. तर त्या पाण्यासाठी आपण आलो आहे. हा लास्ट स्पॉट आहे आपला या ठिकाणी. एवढं पाणी ॲक्च्युअली पिण्यायोग्य नाही ते पूर्ण खराब आहे हिरवं आहे आणि शेवाळ पण भरपूर त्याच्यामध्ये. हे बघा हा लास्ट स्पॉट आहे आपला किल्ल्यावर. तर हा आपला किल्ल्यावरचा लास्ट स्पॉट होता पाण्याचे टाके. ते आपले बघितले. आपल्याला पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे. आपण किल्ल्यावर ज्यावेळेस आलो ना त्यावेळेस एक तटरक्षक भिंत सुरुवातीचा अवशेष बघितलं. त्याच्यानंतर शंकराचं मंदिर आहे. त्याच्या बाजूला 2 तोफ आहे. त्याचबरोबर पाण्याच्या टाके आहेत 2. तिथून आपण जस्ट वरती गेल्यानंतर 3 पाण्याच्या टाक्या आहेत. हनुमानाचं मंदिर आहे. एक महादरवाजा आहे आणि त्याच्यावरती 2 पिनाकल आहेत आणि श्रीरामाचं मंदिर आहे. तर हे मंदिर सगळं एक्सप्लोर केलं आपण आणि आता खाली आलो आहे. खाली 8 पाण्याच्या टाक्या आहेत आणि एक वाघोबाचं मंदिर आहे. ते करून आपण आता या ठिकाणी विश्राम करतो आहे आणि नंतर परतीच्या प्रवासाला निघणार आहे. तर या किल्ल्याचा थोडासा आपण इतिहास चेक केला परंतु इतिहासात त्याची जास्त काही नोंद नाही. हा किल्ला भोजराजाच्या काळातला असं मानण्यात येते. त्याच्यानंतर तो पोर्तुगीजांकडे गेला. तिकडनं पेशव्यांकडे आणि पेशव्यांकडून इंग्रजांच्या स्वाधीन झाला. एवढंच त्याचा इतिहास आहे. बाकी दुसरं काही नाही. तर आता या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय. आपला कोचचा व्हिडिओ झाला. त्यासाठी आपण इकडे येण्यासाठी जो खर्च आला ना तो थोडक्यात सांगूया. आपण ट्रेननी पालघरपर्यंत आलो. तिकडनं आपण डायरेक्ट इको केली 100 रुपये पर पर्सन आणि जाताना आपल्याला एसटीला किती लागेल ते म्हणजे 150 ते 200 रुपये पर पर्सन खर्च या ठिकाणी येण्यासाठी. बाकी तर काय दुसरा खर्च नाही. डबा वगैरे तुम्ही घेऊन आले तर बाकी दुसरा काही खर्च नाही. पाणी फक्त जास्त कॅरी करा बस एवढंच. बाय.